उपवास कोणताही असू द्या, पण आपल्याला साबुदाण्याची खिचडी ही मोकळी झालेली आवडते. त्यातल्या त्यात मऊ लुसलुशीत अशी तुम्हाला जर साबुदाण्याची खिचडी हवी असेल तर यामध्ये मी काही बारीक-सारीक टिप्स दिलेले आहे आणि साबुदाणा कसा भिजवायचा तेही सांगितलेले आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. येथे मी 1.5 पावशेर साबुदाणा घेतलेला आहे. वाटीचं प्रमाण सांगायचं झालं तर 2 वाटी मोठ्या येथे मी साबुदाणा घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आता साबुदाणामध्ये पाणी घालायचं आहे. एक तांब्या भरून मी येथे पाणी घातलेलं आहे आणि लगेच हातोहात हे पाणी काढून घ्यायचं आहे. जास्त वेळ साबुदाणा येथे पाण्यात ठेवायचा नाही आहे. पाणी टाकल्यावर लगेच काढून घ्यायचं. आता पाणी कितपत टाकायचं ते लक्षात घ्या. तर इथे साबुदाण्याच्या वरपर्यंत पाणी ठेवायचं आहे. 4 बोटं बुडतील या पद्धतीने साबुदाण्यात पाणी ठेवायचं आहे. एक महत्त्वपूर्ण टिप, आपल्याला इथे जसं आपण साबुदाणा पापड बनवताना कसा साबुदाणा भिजण्यास ठेवतो, अगदी तसाच येथे साबुदाणा आपल्याला भिजवायचा आहे. याने होतं असं की साबुदाणा अतिशय मोकळा होतो आणि एक आपला साबुदाण्याचा दाणा असतो तो वेगळा होतो. त्यातल्या त्यात त्यांना फुलून येतो. तर ही खूप महत्त्वाची टिप हे लक्षात घ्या. आता 8 तासासाठी मी हा साबुदाणा याच पद्धतीने भिजण्यास ठेवणार आहे आणि 8 तासानंतर मी तुम्हाला फायनल असा रिझल्ट दाखवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी साबुदाणा कशा पद्धतीने भिजला आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते. बघा, एक साबुदाण्याचे 7 ते 8 दाणे घेतलेले आहे. बघा किती वेगवेगळे निघालेले आहे. म्हणजे अगदी मोकळे हे साबुदाण्याचे दाणे झालेले आहे. त्यातल्या त्यात अतिशय मऊसूत हे साबुदाणा झालेले आहे. मित्रांनो, हे सिम्पटम्स असतात की आपल्याला साबुदाणा अतिशय मऊसूतही होतो. त्यातल्या त्यात आपण ज्यावेळेस फोडणी देतो साबुदाण्याला त्यावेळेस आपल्या लक्षात येऊन जातं की साबुदाणा कसा झालेला आहे. आणि हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे साबुदाणा भिजण्यासाठी, जेणेकरून आपले जे साबुदाणा आहे तो कडक होत नाही. आता येथे ना एका बाउलमध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. एकीकडे साबुदाणा आणि एकीकडे शेंगदाणे अशा पद्धतीने आपलं रेडी झालेलं आहे साहित्य. आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया. कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये साबुदाणा ॲड करायचा आहे. साबुदाणा ॲड केल्यानंतर 2 ते 3 वेळेस छान असं परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. एक महत्त्वपूर्ण टिप, साबुदाणा बनवत असताना येथे तेलाचा अतिशय कमी प्रमाणात वापर करावा, कारण की आपण ज्या पद्धतीने साबुदाणा भिजलेला आहे त्याच पद्धतीने त्याला ना तेलही अतिशय कमी लागतं. त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला 2 पळी तेल सांगितलेलं आहे, त्यापेक्षा कमीही करू शकतात. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही येथे हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकतात, पण मी हिरवी मिरची ते स्किप केलेली आहे. लाल मिरचीचा वापर केलेला आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. मीठ घातल्यानंतर 5 मिनिटांसाठी झाकण ॲड करायचं आहे आणि छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे. आता 5 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून घ्यायचं आहे. एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त असा मोकळा एक दाणा आपला साबुदाण्याचा मोकळा झालेला आहे. इतका सुरेख पद्धतीने हा साबुदाणा होतो. आता यामध्ये ना अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आता यावर आहे ना एक झाकण ॲड करायचं आहे. आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. एकदा आपण लाल तिखट मीठ ॲड केल्यानंतर एक वाफ द्यायची आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर एक वाफ द्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला 2 वाफ येथे काढून घ्यायची आहे. आणि आता व्यवस्थित असं 5 ते 10 मिनटं वाफ काढल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तयार आहे आपला साबुदाण्याची खिचडी. अगदी परफेक्ट ही साबुदाण्याची खिचडी झालेली आहे. या एकादशीला तुम्ही नक्की करून बघा. अतिशय सुरेख होणार. त्यातल्या त्यात ना वयस्कर लोक जरी असले ते सुद्धा आवडीने साबुदाण्याची खिचडी खाईल. इतकी सुरेख पद्धतीने ही साबुदाण्याची खिचडी होते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.